बातमीत सत्यता हीच आमची ओळख। प्रवीण माळी यांची दुसऱ्यांदा भाजप धुळे जिल्हा चिटणीसपदी निवड। शिंदखेडा येथील भारतीय जनता पक्षाचे खंदे समर्थक प्रवीण माळी यांची दुसऱ्यांदा भाजपा जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे। प्रवीण माळी यांनी भाजपा जिल्हा चिटणीसपदी निवड झाल्याबद्दलचे नियुक्तीपत्र दिनांक 14 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते धुळे इथं स्वीकारले। यावेळी पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्यासह आमदार राम भदाणे, माजी आमदार कुणाल पाटील, भाजपा जिल्हा माजी अध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा अध्यक्ष बापू खलाणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य नारायण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। शिंदखेडा इथं भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रवीण माळी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नाना चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय अप्पा माळी, बडगुजर समाजाचे उपाध्यक्ष गुलाबराव बडगुजर, भाजपा शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन, मराठा समाज नवयुवक मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक भूषण पवार, मराठा समाज नवयुवक मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण मराठे, फोटोग्राफर संघटनेचे उपाध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते। यावेळी संजय कुमार महाजन व प्रवीण माळी यांनी मनोगत व्यक्त केले। धुळे जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्यावर सामाजिक माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय। संपादक भूषण पवार। भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित करण्यात आली। त्या कार्यकारिणीला महाराष्ट्र राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वात आणि आमचे गटनेते अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या सोबतीने काम करत असताना त्यांचं कार्य बघून पदं मिळत असतात, पदं मागून मिळत नसतात, अशी आमचे सन्मित्र लहानबंधू प्रवीणजी माळी यांना चिटणीस पदाची जबाबदारी दुहेरी देण्यात आली। पहिले त्यांच्याकडे पद चिटणीस पदाचंच होतं, पण पुन्हा त्यांना ती जबाबदारी देण्यात आली। त्या जबाबदारीतून ते मुक्त होऊ इच्छित होते, पण वरच्या लोकांना पण वाटलं की मुक्त न झालेलं बरे, याच्या त्यांना अजून आठवलेलं बरं राहील, म्हणून ते पद त्यांना दुसऱ्यांना मिळालं। लोक पदं मागून मिळवत आहेत, तिथं न मागता गळ्यात पडत आहेत। म्हणून आज आमच्या सगळ्या भाजप मंडळीच्या ग्रुपने ठरवलं की आज प्रवीण भाऊंकडे जाऊया आणि एक सत्कार समारंभाचा कार्यक्रम पहिले घरच्यांपासून सुरुवात करूया। त्यांचे सत्कार समारंभ बाहेर तर होणारच आहेत, पण घरचाच भाऊ जर राहून जातं ते चुकीचं होईल। म्हणून आज संध्याकाळी ठरवलं आणि भाऊंना फोन केला की कुठे म्हणजे पंपावर पोहोचतोय, बाहेर गावून आले तर म्हटलं येतच, म्हणजे या तिकडे पंपावरच भेटूया। त्यानिमित्ताने आज सगळेजण ज्येष्ठ मार्गदर्शक नानासाहेब प्रकाशजी चौधरी, आमचे सन्मित्र आणि पत्रकार माजी सैनिक भूषणजी पवार, आमचे दुसरे सन्मित्र गुलाबरावजी आणि मी स्वतः संजय महाजन आणि आमच्या सोबतीने असणारे आमचे संजय अप्पा आज प्रवीणजी माळींचा आम्ही सत्कार करणार आहोत। आमच्या सोशल मीडियाला नेहमीच आघाडीत ठेवणारे आमचे सोशल मीडिया प्रमुख म्हणून सगळीकडे काम सांभाळणारे आमचे जितू भाऊ सूर्यवंशी यांची उपस्थिती मिळाली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारही मानतो। आभार प्रदर्शनाच्या अगोदरच आभार मानून घेतो। पहिले सत्काराचा छोटा कार्यक्रम आहे तो प्रवीणांनी स्वीकारावा अशी मी विनंती करतो। धुळे जिल्हा चिटणीसपदी निवड झाल्यानंतर आमचे या ठिकाणी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक प्रकाश नाना चौधरी आणि आमचे सन्मित्र आणि आमचे मोठे बंधू भारतीय जनता पार्टीचे शिंदखेडा शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन सर आणि आमचे मित्र माजी फौजी भूषण दादा पवार आणि आमचे काका श्री गुलाबदादा बडगुजर आणि आमचे दुसरे काका या ठिकाणी उपस्थित आहेत संजय मंगामाळी। खऱ्या अर्थाने आदरणीय या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने ज्यांनी विकास घडवला असे आमचे नेते आणि या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री यांनी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या धुळे जिल्ह्यामध्ये वाढवण्यासाठी केलेला प्रयत्न आणि त्या प्रयत्नात आम्ही खरं उतरलो याचा मला सार्थ अभिमान आहे। पुन्हा एकदा माझ्यावर जिल्हा चिटणीस पदाची आदरणीय जयकुमार भाऊंनी खऱ्या अर्थाने जबाबदारी दिली। मी मनाच्या हृदयाच्या अंतःकरणापासून जयकुमार भाऊंचा आभार व्यक्त करतो। तसेच आमचे शिंदखेडा शहराचे खऱ्या अर्थाने भाग्यविधाते शहरातील आमचे गटनेते रावसाहेब अनिलजी वानखेडे यांच्या नेतृत्वात शिंदखेडा शहर अतिशय वेगाने प्रगती करत आहे आणि आदरणीय जयकुमार भाऊ आदरणीय रावसाहेब यांनी दोघांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला तो सार्थ करण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन। मी पुन्हा एकदा आदरणीय जयकुमार भाऊ आणि आदरणीय रावसाहेब अनिलजी वानखेडे यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।